एका कुंभाराने आपले गाढव दोरीने खुंट्याला बांधून ठेवले होते. रात्री एका भूताने दोरी कापून गाढवाला मोकळे केले. त्या गाढवाने एका शेतकऱ्याच्या शेतातील ज्वारीचे पीक नष्ट करून टाकले. हे पाहून चिडलेल्या शेतकऱ्याच्या बायकोने भला मोठा दगड घालून गाढवाला ठार केले. गाढव मेल्यामुळे कुंभार उद्ध्वस्त झाला. प्रत्युत्तरादाखल कुंभाराने त्याच दगडाने शेतकऱ्याच्या बायकोची हत्या केली. बायकोच्या हत्येमुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे सपासप वार करून कुंभाराचं डोकं धडावेगळं केलं. कुंभार मेल्याचे बघून कुंभाराच्या बायको मुलाने शेतकऱ्याच्या घराला आग लावली. हे पाहून क्रोधित झालेल्या शेतकऱ्याने कुऱ्हाडीचे घाव घालून कुंभाराच्या बायको मुलाला ठार केले. शेवटी जेव्हा शेतकऱ्याला पश्चाताप झाला तेव्हा तो त्या भूताला म्हणाला, तुझ्यामुळे माझी पत्नी कुंभाराची बायको व मुलगा मेले आणि माझ्या घराची राखरोंगोळी झाली. तू असं का केलंस? त्यावर भूताने शांतपणे उत्तर दिले, मी कुणालाही ठार केले नाही. मी फक्त दोरीने बांधलेलं गाढव सोडले. मित्रांनो, यातून आपण एकच बोध घ्यायचा की आज माध्यमं जसे की व्हॉट्सअप, फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि इतर प्रिंट मीडिया भूतासारखी झाली आहेत. ते दररोज नवनवीन गाढवांच्या दोऱ्या सोडतात आणि लोक कसलाही विचार न करता, सत्यासत्यता न पडताळता उलटसुलट प्रतिक्रिया देतात आणि एकमेकाशी भांडतात, एकमेकांची मने दुखावतात. माध्यमं मात्र तमाशा घडवून आणतात आणि बक्कळ पैसा कमावतात.